हॅलो श्री गणेश वाजे आणि कामोटे ब्लास्टर कामोटे. श्री गणेश वाजे आणि कामोटे ब्लास्टर कामोटे आता आहेत का? वाजे आहे ना? हा मग सांग. हा चला श्री गणेश ब्लास्टर कामोटे. तर सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. यावेळी मात्र स्ट्राईकला येतो बालू. खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी. लढत सुरू आहे आर्यन 11 कलंबोली विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ कांबोटे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, फलंदाजीला पसंती दिली आर्यन या संघाने. यावेळी मात्र चेंडूला प्लेक केलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. हॅलो पहिला व्हायला चौकार. तर कामोटे ब्लास्टर कामोटे टीम नहीं है तो बता दीजिए. जिन टीम का नाम लिया है उस टीम को यहाँ पर रहना है. यदि आप यहाँ पर आए हैं तो पहले जो आप आने की एंट्री यहाँ पर कीजिए कि हम बाबा आए हैं. बार बार अनाउंसमेंट नहीं होगी. तर याच दरम्यान आमचे या स्पर्धेसाठी ज्यांची खूप मेहनत आहे, कलंबोली शहराचे एक नामवंत क्रिकेटर आमचे रामा महानवर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व रामा महानवर यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. तर पंचांचा इशारा, अंपायर निर्णय. 1 बाउन्स. चेंडू सीमा पार 4 धावांशी. 4 धावांच्या बरोबर एकूण धावपलकर धावा लागतात टोटल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमा पार अडवण्याचा प्रयत्न केला जातोय सीमालगतच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. तत्पूर्वी धावा पूर्ण केल्या जातात त्या 3 धावांच्या बरोबरीनं एकूण धावपलकर की धावा लागतात त्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना आर्यन 11 कलंबोली संघ 13 धावा. यावेळी मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. डॉट बॉल डिलिव्हरी बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवे इन कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र पुलटा चेंडू होता, मात्र पुलटा चेंडूचा फायदा घेण्यामध्ये फलंदाज अपयशी, गोलंदाज यशस्वी. पहिला गडी बाद होतोय तो आर्यन 11 कलंबोली संघाचा. तेरा धावांवरती पहिला हादरा बसतोय तो आर्यन संघाला. लढत आजच्या दिवसातील श्री गणेश संघ कांबोटे या 2 संघादरम्यान 3 षटकांचे सामने आजच्या दिवसातील नमो चषक 2024. देशाचे सर्वात लाडके लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नावाने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या कलंबोलीच्या क्रीडांगणावरती मैदानावरती आयोजित करण्यात आले. आमचे पनवेलचे कार्य तत्पर तरुण तडफदार कर्तव्यदक्ष आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे. त्यांचे सर्व नगरसेवक असतील, सभापती असतील, सर्व कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा संपन्न होत आहे. अजूनही या स्पर्धेचे काही दिवस बाकी असतील. त्या हॅलो कामोटे ब्लास्टर टीम, आपको अंतिम कॉल है. या अंतिम पुकार नहीं तो फिर बात. हॅलो याच बरोबर आमचे संदीप शेठ म्हात्रे, बरेच मान्यवर मंडळी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे.
यावेळी मात्र चेंडू खेळून काढला होता तो ऑफ साईडच्या दिशेने. पॉईंटच्या क्षेत्ररक्षणाला काही वेळ झेल घेण्याची संधी होती, परंतु कारण की सरावाचा कमी अभाव असल्याकारण त्याचबरोबर कमी सामने खेळण्याचा अनुभव आणि त्याच्यामुळं हा झेल पकडणे अपयशी ठरतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावफलकात धावा लागले त्या 16 धावा. पंच धाव षटक समाप्त ना? काय डिसिशन आपला काय निर्णय नाही ना? एक गडी बाद 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. दुसरं षटक कामोटे संघाच्या वतीने नवीन गोलंदाज येतोय. यावेळी तो गोलंदाज आहे आर्यशल. हेलो, तो अभी भी इस मंच के ऊपर जिनका आगमन हो चुका है, हमारे कलबोली के नगर सेवक आदरणीय राजेंद्र शर्मा साहब, इस बीच संदीप शेठ, कनपाल सिंह साहब, रजाक शेख साहब और नंद कुमार शर्मा साहब, इन सभी अतिथि मेहमानों का इस मंच के ऊपर हम स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से. आमच्या मान्यवरांचं स्वागत देखील चौकाराने करतोय. फलंदाज चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावफलकाचा विचार केला तर आणि एक विशेष सूचना, कारण आपण पहिल्या दिवसापासून ती सूचना देतोय, जो इथे आपण या नमो चषकाचा आयोजन पाहतोय आणि त्यामध्ये एकच उद्दिष्ट आपला आहे की युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी या नमो चषकाचं आयोजन केलेलं आहे. तर इथे खेळण्या अगोदर तुम्हाला नमो ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करणं गरजेचं आहे. ज्या खेळाडूच्या मोबाईलमध्ये नमो ॲप डाउनलोड नसेल त्या संघाला मात्र बाद केलं जाईल, याची नोंद घ्या. कारण ही स्पर्धा आपल्या सर्व युवा पिढीसाठी प्रेरित करण्यासाठी आहे. तर नक्कीच इथे स्कॅनर आहे, त्या स्कॅनरला नक्की स्कॅन करून आपण आपला नमो ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. अन्यथा आपल्या मोबाईलमध्ये जर आमच्या आयोजक कमिटीने आपला मोबाईल चेक केला आणि ॲप नसेल तर मात्र तो संघ जिंकलेला असला तरी देखील बाद केला जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. कारण या स्पर्धेचा नमो चषकाचा उद्दिष्ट एकच आहे की खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया, आणि युवा वर्ग कशा पद्धतीने पुढे जाईल यासही संकल्पना घेऊन या अशा क्रीडा महोत्सवाचं आयोजन आपल्याला पूर्ण भारत देशामध्ये पाहायला मिळतंय. तर नक्कीच त्याचा लाभ आपण घेता. तर जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करून आपण या स्पर्धेला सहकार्य करा, याची नोंद प्रत्येक कर्णधाराने घ्यायची आहे की आपल्या 11 खेळाडूंच्या मोबाईलमध्ये नमो ॲप डाउनलोड कसं करायचं, याची नोंद घ्या. धावफलकात धावा लागतं 24. खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया, अतिशय चांगलं हे स्लोगन आहे. कामोटा ब्लास्टर टीम, यह अंतिम पुकार है आपके लिए. आपका अपोजिशन का खिलाड़ी यहाँ पर आ चुका है. चला, मी विनंती करतो सर्व टीमना. आक्रमक फलंदाजी आतापर्यंत डावखुराचा फलंदाज महेश या फलंदाजाकडनं पुन्हा एकदा अक्रॉसचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खेळून काढलाय तो फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय. चेंडू पकडणार, फेकणार. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. 2 धावाच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरकतो. धावफलक धावा लागतात त्या 26 धावा. एका बाजूला आर्यन 11 कलंबोली तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ कामोटे. कामोटे म्हटला तर क्रिकेट. कामोटा ब्लास्टर टीम लास्ट पुकार आहे, लास्ट. यानंतर होणार नाही अजिबात. चार धावांचा इशारा करतायत पंच.
धावपलका धावा लागतात त्या 30 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 15 धावांच्या सरासरीने धावा काढल्या जातात. श्री गणेश वाजे टीम आणि काबोटा ब्लास्टर. चला वाजे टीम या, टॉस बॉक्समध्ये या. जर ते आले नाही तर त्यांना बाद केलं जाईल. तर मी संदीप शेठ म्हात्रे यांना विनंती करेन. शर्मा साहब आइए. राजेंद्र शर्मा साहब हमारे नगर सेवक है और बिल्कुल अच्छे कार्य है उनके इस कलम्बोली नगरी में. तो इनके शुभ हाथों से हम करेंगे टॉस. नमो ॲप बद्दल आपल्याला माहिती मिळालेली आहे. मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड नसेल तर जिंकलेला सामना देखील बाद केला जाईल जर आयोजक कमिटीने चेक केला तर. याची नोंद घ्या आपण. ओके, यानंतर लगेच मॅच आहे. येस, तर वाजे टीम टॉस जिंकले. चला निर्णय सांगा आपण. येस, ओके. श्री गणेश वाजे संघाला हे प्रशस्ती पत्र दिले जात आहेत. सर्व संघांच्या सर्व खेळाडूंचे भरून देखील घ्यायचे आहेत आपण. यस, महमूद आलम कामोटे टीम कैप्टन. चलिए शर्मा साहब, विराजी आप. ये बाबा चिकू. हा, याच्यानंतर 15 तारखेचे जे पेंडिंग मॅच आहेत ते सुरू होतील. रुद्र किंग मेकर आणि एकदंत कलंबोली या दोन्ही टीम कॅप्टननी यायचं आहे. ओके, तर ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी दुसऱ्या सत्रापूर्वी येण्यापूर्वी ऐकूया एका षटकासाठी आमचे मित्र मेघनाथ म्हात्रे. 2 चेंडू बाकी असताना या पूर्वार्धातील गोलंदाजीच्या मागवरती आयुष गोलंदाजी करतोय. अखोट टप्प्याचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर सक्सेसफुल फटका षटकार येतोय. खूप मोठा फटका. डावखुराचा फलंदाज महेशच्या बॅटमधून. या 6 धावांसह एकूण धावसंख्या पुढे सरसावली ती म्हणजेच 41 धावा. सकाळपासून बघतोय आपण 41 पर्यंत 2 संघ पोहोचले होते. आता तिसरा संघ त्या धावसंख्येवरती ॲड झालाय, तो म्हणजेच हा खेळणारा RN11 संघ. श्री गणेश कामोठे विपक्ष बॅटिंग. RN11 चे बॅटिंग तर कामोठे संघ क्षेत्ररक्षण करतो. यावेळी षटकातला अंतिम चेंडू डावखुराचा फलंदाजासाठी पुन्हा एकदा फुल केलाय, हुक केलाय चेंडूला. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. या चौकारासह एकूण धावसंख्या 43 धावा. धावपळकी लागतीये ती म्हणजेच RN11 संघाच्या किती 45 रन्स 45 धावा 3 षटकामध्ये आणि 46 धावसंख्येचं लक्ष असेल श्री गणेश कामोठे संघाला. चला लगेचच उतरायचंय RN11 फिल्डिंगसाठी. आपण दुपारचं सत्र असताना हॅलो सूर्य तापलाय सर, थोडंसं थांबवतोय ओके, कारण ओके. व्यासपीठावरती ओके. देखील प्रमुख अतिथींची या ठिकाणी वर्णी आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र शर्मा पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांचं देखील आपण पाहतो व्यासपीठावरती शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर त्यांच्या समवेत आपण पाहतोय संदीप शेठ म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तसेच आपण पाहतोय कणपाल सिंग हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर रजाक शेख आणि नंदकुमार शर्मा आणि सुनीलजी ढेंबरे
या सर्व अतिथींचं या ठिकाणी अगदी दुपारच्या सत्रामध्ये शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पहा अगदी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मी म्हणेल रात्री अहोरात्री मेहनत करणारे हे सर्व धडाडीचे कार्यकर्ते नेते मंडळी आपल्याला आज एकाच विचारमंचावरती पाहायला मिळतात. कारण एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतो तब्बल 210 संघांनी सहभाग नोंदवला होता. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की येणाऱ्या प्रत्येक संघाकडून कोणत्याही प्रकारचा प्रवेश फी घेतलेला नाही आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 1 लाखाहून जास्त किमतीच्या 2 व्हीलर बाईक देखील देऊन आपण खेळाडूंना सन्मानित करतोय. 2 लाखांपर्यंत रोख बक्षीस आणि आकर्षक चषक देऊन आपण खेळाडूंना सन्मानित करतोय. आणि या स्पर्धेमध्ये पहा आपण अगदी या स्पर्धेचा नियम आयोजकांनी स्वतः किट्स दिले, टी शर्ट दिलेत आणि ते टी शर्ट घालूनच मैदानामध्ये खेळाडूंना उतरायचे हा देखील या स्पर्धेचा खूप मोठा नियम आहे. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा आपण दुपारच्या सत्रामध्ये करूया सहर्ष सहर्ष स्वागत स्वागत आणि स्वागत. टाळ्यांच्या कडकडामध्ये जाते ओपनिंग शिव जोडी. या ठिकाणी मैदानामध्ये 2 खंबीर फलंदाज ज्यांच्यावरती मदार असेल हे लक्ष पूर्ण करण्यासाठी कांबळे संघाची 45 धावसंख्येचे लक्ष असताना 18 चेंडूमध्ये 46 लक्ष असताना कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. नमो चषक 2024 हे पहिलं पर्व कलंबळीच्या मैदानावर. दुपारच्या सत्रामध्ये भोजनाची लंचची थोडंसं या ठिकाणी प्रत्येकाला गरज असताना आमचे पंच प्रमोद म्हाते सुद्धा लंचसाठी येत आहेत. आमचे रायगड कॉमेंट्री संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील यांचं आगमन झालं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही कव्हरेज करतोय. आमच्या समेत PTC लाईव्ह जोडले गेले आहेत. अतिशय चांगलं क्लिअरिटी आणि त्यांच्याकडून चांगलं माहिती घर बसल्या प्रेक्षकांना मिळते यूट्यूबच्या माध्यमातून. चला बॉल द्यायचे आहेत आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम ती म्हणजेच आर्यन 11 कलंबोली या संघाला विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहा आबासाहेब घुटुकडे यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक दमदार नेतृत्व आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे आबासाहेब घुटुकडे यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठावरती आपण पाहतोय रामदास महान उर्फ रामा हे देखील दुपारच्या सत्रामध्ये व्यासपीठावरती बसून या सामन्यांचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. ऋषी गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये दिसेल गोलंदाज तो म्हणजेच सौरभ आणि फलंदाजांच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय तो म्हणजेच कांबळे संघाचा बॅट्समन नयन चौगुले आणि आयुष गोवारी. नयन आयुष ही जोडी. नयन चौगुले स्ट्राईकवर तर आयुष गोवारी हा नॉन स्ट्राईक एंडला 46 धावसंख्येचा लक्ष असताना या सामन्यामध्ये उतरलेला कांबळे संघ आणि त्यांच्याशी वीक फाईट करतोय या ठिकाणी आर्यन 11 कलंबोली हा संघ. सौरभ पहिला चेंडू घेऊन येतोय आमच्या समोरच्या एंडकडनं. लोअर फुल टॉस होता, स्ट्रेट खेळला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक होईल का? परंतु नाही. चांगलं रणबीट विकेट. दोघांमध्ये चांगलं तालमेल आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. 2 वर संघाचा अकाउंट ओपन झालाय. 47 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र हा खेळला फटका होता. ऑन सरला 1 पूर्ण केली धाव आणि एकाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 3 या धावसंख्येवर. .46 टार्गेट आहे या सामन्यासाठी जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये. आतापर्यंत 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावा आल्यात त्या म्हणजेच नयनच्या माध्यमातून. गोलंदाज सौरभ गोलंदाजी करतोय. फुलटॉस होता, हवेमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक जाईल का चेंडूपर्यंत? वाह, गुड कलेक्शन. चांगलं कलेक्शन केलंय आणि
ही होती या स्पर्धेतली अतिशय लाजवाब कॅच. पकडली क्षेत्ररक्षकानं तिथं त्या ठिकाणी ऋषी आणा. नवीन बॅट्समन जातोय मैदानामध्ये. यश हा फलंदाज. यश त्याच्या नावामध्ये आहे. यशस्वी होईल का, आपल्या संघाला विजयी करून देईल का हा फलंदाज यश. बघूया काय करेल. तोपर्यंत फलंदाज बाजूला आयुष गोवारी. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला गडी बाद झालाय. 46 लक्ष असताना थोडीशी हाराकिरी केली या फलंदाजांनी, कारण मोठ्या फटक्याची गरज होती, मात्र तो फटका त्यांच्या बॅट्समनला आला नाहीये. यश जिंजाड हा फलंदाज गेलाय मैदानामध्ये खेळण्यासाठी स्ट्राईक अँड वर. तर प्रथम यश प्राप्त झाले ते म्हणजे सौरभला. या चेंडूवर फुल टॉस होता तेव्हा पुन्हा एकदा बॉलवरच्या डोक्यावरून हा फटका केला जातोय. सिली मिडॉन क्षेत्रामध्ये मात्र एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट केली आहे, एक धाव जोडली गेली धावफलकामध्ये आणि एका धावच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 4 या धावसंख्येवर. 4 चौकार षटकारांची गरज आहे या कांबोडे संघाला. फुल टॉस होता आता मात्र बघूया, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि एक लॉलीपॉप कॅश म्हणता येईल, एक आसानचा झेल म्हणता येईल, तो पकडला क्षेत्ररक्षकानं आणि दुसरा गडी बाद झालाय. तंबूच्या आश्रयाला येतोय तो म्हणजेच यश जिंजाड. आणि मात्र केल्यासाठी जातो नवीन फलंदाज मैदानामध्ये तो म्हणजेच तन्मय पतंगे. एक फलंदाज पहिला बाद झाला, तदनंतर दुसरा बाद झाला. 2 लगातार चेंडूवरती या षटकामध्ये मात्र 2 गडी बाद करत यश आलाय सौरभला. आणि षटकातला मात्र 1 चेंडू बाकी असताना किती धावसंख्येवरती रोखेल हा फलंदाजाला तो म्हणजे सौरभ. 5 चेंडूमध्ये धावासंख्या आली आहे, धावफलकावरती फक्त 4 धावा. या पहिल्या षटकातला अंतिम चेंडू बाकी आहे. पोल्ड आउट. आणि याच ठिकाणी गोलंदाजानं आपल्या दर्जा सिद्ध केलाय. एका षटकामध्ये 3 विकेट गारद केल्यात आणि 3 विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय गोलंदाज तो म्हणजेच सौरभ हा गोलंदाज. बघूया आता मात्र षटक क्रमांक पहिला संपलाय. 46 लक्ष असताना किती धावसंख्या उभारेल हा संघ याची मात्र उत्सुकता लागली, परंतु किती धावांनी सामना जिंकेल हा खेळणारा संघ तो म्हणजेच परत यश जातोय मैदानामध्ये. यश साळुंखे. हा बघ षटक क्रमांक दुसरं घेऊन आला ऋषी हा गोलंदाज. येतोय एक धाव या चेंडूवर आणि एकाच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धाव 6 वरती पोहोचते. एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. अजूनही 40 धावसंख्येची गरज आहे. हवेमध्ये चेंडू टटावलाय खरा, परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी आणि फलंदाज झाल्या बाद यावेळी पुन्हा एकदा तंबूमध्ये येतोय कांबोडे संघाचा एक फलंदाज. यश जिंजाळ. वाद झालाय. तू चल मैं आया, एक के पीछे एक वापस जा रहे मैदान से. एकाच्या मागे एक जातोय. एकही फलंदाज सक्सेसफुल ठरला नाही आतापर्यंत या सामन्यामध्ये. या कांबोडे संघाच्या कांबोडे संघाच्या माध्यमातून कलंबोली संघाने चांगला कमबॅक केलाय. हा चेंडू सुंदर होता, मिडल स्टारचा चेंडू होता, थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू म्हणता येईल, परंतु फलंदाजांना चेंडू हेरला नाहीये. फलंदाजाला चेंडूचा अंदाज बांधता आला नाहीये आणि फलंदाज मात्र चुकलाय, चकमा देऊन जातोय. हा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता त्याच टप्प्यावर, आता मात्र पॅडवरती आदळलाय आणि पुन्हा एकदा
निर्धाव चेंडू समाप्ती होत असताना धावसंख्येत कोणता बदल नाही आहे. धावसंख्या 6 या जागच्या जागी स्थिर. सामन्यामधली रंगतता निर्माण करायची असेल तर षटकार चौकारी आला पाहिजेत, पण ते षटकार चौकारी येत नाहीत आणि सामन्यामध्ये काय इंटरेस्ट निर्माण होत नाही. कारण सिंगल डबलनं काही होणार नाही आहे. मोठे फटके जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत मात्र कामोडे संघ वेज. यावेळी मात्र डॉट एक्स्ट्रा उकडलाय, त्रिफलला चीज झालाय फलंदाज आणि फलंदाजाचा खेळ झालाय समाप्त. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत बहुतेक आणि 5 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या दर्शवते खेळपट्टीवर धावपलकावर 6 धावा. 6 चेंडूमध्ये आता 40 धावसंख्येची गरज आहे. सामना खूप दूरवर गेलाय, कामोठे संघाच्या हातातून निसटलाय. कारण 6 चेंडूतील 6 षटकार जरी मारले ना तर तुमची धावसंख्या पूर्ण होणार नाहीये आणि निश्चितच पुढच्या सामन्यासाठी हजर राहायचे जे दोन संघ असणार आहेत त्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लगेचच आपल्या तयारीला लागा. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. ते म्हणजे कामोठे 11 संघाला. हॅलो, एक बॉल बाकी आहे. ओके, असं एक बॉल बाकी आहे षटकातला. ऋषी बोल्ड, परत एकदा विकेट. म्हणजे या षटकामध्ये एकूण किती विकेट करत झाल्या? 3. पहिल्या षटकामध्ये 3, या षटकामध्ये 3. 6 गडी बाद झालेत आतापर्यंत कामोठे संघाचे. मला वाटतं आता अंतिम षटक बाकी असेल. कामोठे संघाला पूर्णपणे नामोहरण केलं आहे, परास्त केलं आहे कळंबोली संघानं आणि प्रत्येक फलंदाजाला फक्त बाद करून रिटर्न पाठवले पॅव्हलिंग कक्षामध्ये आणि जास्त काही फटके पाहायला मिळाले नाही. सामन्यामध्ये रंगत नव्हती आणि तितका मजा सुद्धा आली नाही या सामन्यामध्ये. तर हा सामना होता कळंबोली आणि कामोठे यांच्यामध्ये. अंतिम षटक बघूया कोण फेकण्यासाठी येते. 6 चेंडूमध्ये 40 धावसंख्येची गरज आहे आणि 40. सर थोडंसं थांबवतो, यानंतरची लढत आहे. त्या संघनायकाने देखील आपले 11 खेळाडू घेऊन लगेचच तयार राहायचं आहे. श्री गणेश वाजे, आपण आपला अद्याप देखील निर्णय कळवलेला नाही आहे आणि कामोठे ब्लास्टर कामोठे या देखील संघाने लगेचच तयार राहायचं आहे. हा सामना संपल्याबरोबर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नाणेफेकी जिंकलेल्या संघानं जो काय निर्णय असेल त्याच्यावरती लगेचच रिपोर्टिंग करायचं, लगेचच निर्णय कळवायचा आहे. स्ट्राइक मॅन आर्यशील, षटक क्रमांक 3 बाळू घेऊन आलाय. चांगलं चेंडू फैकी केली आहे आणि निर्धाव चेंडू समाप्ती होत असताना धावपलकामध्ये अजूनही धावा येत नाहीत. धावसंख्या स्थिर झाली 6 वर. 5 चेंडू 40 धावसंख्येची गरज. मोठा विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी दिसतं ते म्हणजे कळंबोली आर्यन 11. यावेळी मात्र हवेमध्ये चेंडू मात्र जास्त लांब जात नाही आहे. क्षेत्ररक्षकच्या साठी सुंदर सोपा चान्स आहे. 2 धाव कंप्लीट होत आहेत आणि 2 धावच्या मतीने संघ आत्ता मात्र पुढे सरसावतोय 8 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा मारा या सामन्यातून आणि सामन्यामध्ये जर बघितलं तर इंटरेस्ट नाही आहे, मजा नाही आहे, कारण मोठे फटके पाहायला मिळाले नाही कामोठे संघाच्या बाजूनं. आहेत का इथे? चला, या ठिकाणी आम्ही वारंवार सूचना देतो दोन्ही संघाच्या संघनायकांनी या आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं जिथे नाणेफेकी केली जाईल. की दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो ही भव्य दिव्य क्रिकेटचे सामने, क्रिकेटचा थरार सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आला आहे. कारण आणखीन एक विशेष आकर्षण पाहायला राहिलं आहे. कारण भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नमो चषक 2024मध्ये आता मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग जरी नोंदवला ना तरी देखील त्या खेळाडूला प्रशस्ती पत्र देऊन आम्ही गौरवणार आहे. चला, आलेत का? या आपण. लास्ट बॉल बाकी. चला, किंग मेकर कळंबोली आणि एकदम स्पोर्ट कळंबोली. कबुतराचा थवा आता मात्र उडताना दिसतोय आणि चेंडू मात्र सीमा पार जातोय. संपलाय या ठिकाणी हा मॅच आणि निश्चितच जिंकल्याचं आर्यन 11 कळंबोली संघ आणि मॅन ऑफ द मॅच ठरला या स्पर्धेत.